दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। 39 बंगारप्पा व सुंदर शर्मा वृत्तांत। श्री दत्तानंद स्वामींचा निरोप घेऊन शंकर पुढील प्रवासास चालत चालत निघाला। त्याला रस्त्यात तहान लागल्यामुळे तो जवळच्या विहिरीजवळ गेला। पाणी काढण्याची तेथील दोर त्याने घेतली व विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्याला जे दृश्य दिसले त्यामुळे त्याचे मन गोंधळून गेले। यामुळे माझ्यासाठी कसले पाणी प्रभूंनी वाढून ठेवले याचा तो विचार करू लागला। इतक्यात त्याला कोणीतरी शंकर भट्टा अशी हाक मारली। ती व्यक्ती म्हणजे विहिरीत उगवलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या फांदीला लटकलेला तो एक माणूस होता। त्याच्याकडे पाहत शंकरांनी त्याला विचारले की तुम्हाला माझे नाव कसे माहीत? त्या व्यक्तीला माझे नावच नाही तर मी श्रीपादांच्या दर्शनाला कुरवपूरला जात असल्याचेही त्याला माहित होते। आणि आश्चर्य म्हणजे ती व्यक्ती शंकराचीच वाट पाहत होती। त्याच्या बोलण्यावरून शंकर नावाची व्यक्ती त्याला विहिरीतून बाहेर काढणार हाही तो जाणून होता। इकडे शंकराला तर अतिशय तहान लागली होती, परंतु ती दोरी त्याला कमजोर वाटली। म्हणून काय करावे या विचारात तो असताना तो पुरुष म्हणाला, अरे प्रापंचिक बंधनाने संसार कुपात अडकलेल्या माणूस तू आहेस, तर बंधनमुक्त असा योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेला मी आहे। मला तू काय बाहेर काढणार? माझा मीच येऊ शकतो। माझी शक्ती अपुरी पडली की श्रीपाद मला शक्ती पुरवतील। असे म्हणत असतानाच तो वर येऊन शंकराच्या जवळ उभा राहिला। शंकराला काहीच समजेनासे झाले। तो संभ्रमात पडला। त्याला बाहेर कसा काढावा याचा तो विचार करीत होता। इतक्यात तो माणूस म्हणाला, माझे नाव बंगारप्पा, तुला तहान लागली आहे ना? मी तुझी तहान भागवतो। असे म्हणून त्याने विहिरीतून बादलीने पाणी बाहेर काढले व तो स्वतःच पिऊ लागला। शंकर बघतच उभा होता। तो पाणी भराभरा पित होता व शंकरांची तृप्ती होत होती। हे काय चालले आहे? शंकर परत गोंधळात पडला। त्यानंतर ते दोघेही प्रवास करीत पुढे निघाले। तो बोलतच होता। तो सोनार कुटुंबातला असून तो जारण मारण तंत्र मंत्रात प्रवीण होता। त्याला न आवडणाऱ्या व्यक्तीवर तो हे प्रयोग करीत असे। भूत प्रेत यांच्याशीही त्याने संगत साधली होती। स्मशानात जाऊन तो विविध क्रिया करत असे। त्याला सर्व लोक घाबरत असे। खरं तर शंकरही मनातून खूप घाबरला होता। शंकराला वाटले आपल्यावर पण भूत प्रेताचे प्रयोग करून हा आता काय मला भोगायला लावील कुणास ठाऊक। तो सांगतच होता। त्याला लोक भीतीने भरपूर पैसा देत होते। ते पैसा तो भूता प्रेतांना बळी देण्यासाठी उपयोगात आणत असे। त्यामुळे त्याला स्वतःला त्रास होत नसे। या कुकर्मामुळे त्याचा प्रसन्न चेहरा भेसूर व विकृत दिसू लागला व त्याचा स्वभावही क्रूर बनत चालला। त्याचे नशीब बलवत्तर म्हणून हिंडत हिंडत तो पिठापूरला आला। दत्तप्रभूंच्या अवतारामुळे पवित्र असलेले ते गाव होते। तिथे क्षुद्र मंत्र तंत्रांना वावच नव्हता। त्याचे प्रयोग चालणे तेथे कठीण होते। बापण्णाचार्य व श्रीपाद यांचे विषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी त्याने ऐकल्या होत्या। त्याने एकदा बापण्णाचार्यांना मारून टाकावे असे ठरविले। तो एका तलावापाशी जाऊन उंजळीने पाणी पित होता। त्याचे जवळ माणसाला मारण्याचे अनेक विद्यांचे ज्ञान होते। त्यापैकी एक ज्या व्यक्तीला मारायचे त्याचे ध्यान करून आपण पाणी प्यायचे, तेव्हा ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जाते व पोट फुटून ती व्यक्ती मरते। एकदा तो बापण्णाचार्यांचे ध्यान करून तलावातले पाणी पित असताना बापण्णाचार्य व श्रीपाद तेथेच उभे होते। श्रीपादांना त्यांचा हेतू कळला होता। बंगारप्पांनी पाणी प्यायले की श्रीपाद बापण्णाचार्यांचे पोटावरून हात फिरवीत, त्यामुळे त्या पाण्याची वाफ होऊन जाईल। पाणी पिऊन पिऊन हा थकला, परंतु बापण्णाचार्यांवर काहीच अनिष्ट परिणाम झाला नाही। बंगारप्पाची ही क्षुद्र विद्या निष्फळ झाली तेव्हा त्याला फार दुःख झाले। त्यानंतर बरेच दिवस हा बंगारप्पा विचार करीत होता, आता काय करावे जेणेकरून माझा हेतू सफल होईल। शेवटी त्याने सर्प मंत्रांचा प्रयोग करण्याचे ठरविले। त्या मंत्रांच्या योगाने इच्छित व्यक्तींच्या घरी सर्प जात असे व त्याला दंश करीत असे। त्याने बापण्णाचार्यांचे ध्यान करून त्या मंत्राचे उच्चारण केले। अनेक सर्प बापण्णाचार्यांच्या घराजवळ गेले व बाहेरच्या झाडावर लटकत राहिले। ते घरातही शिरले नाहीत की त्यांनी बापण्णाचार्यांना दंश केला नाही। काही वेळाने त्यामुळे ते निघून गेले। त्या बंगारप्पाचा हा प्रयोगही फसला होता। त्याच्या अंकित असलेली भूते तर बापण्णाचार्यांच्या घराजवळही जाण्यास धजत नव्हती। तेव्हा हा सर्व श्रीपादांच्या लीलांचा चमत्कार आहे हे त्याने ओळखले। एवढे झाले तरी त्याची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही। त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची कणकेची बाहुली केली व तिला त्या ठिकाणी सुया टोचल्या। या मारक प्रक्रियेमुळे श्रीपादांच्या शरीरावर त्या ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि काही वेळाने त्या सुद्धा
द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन श्रीपादांचा अंत व्हावा असा दुष्टभेद बंगारप्पाने केला, परंतु हा प्रभावही फसला. आता मात्र बंगारप्पा घाबरत होता. आता मलाच काहीतरी शिक्षा होणार असे त्याला वाटू लागले. अचानक एका रात्री त्याच्या पोटात पाणी साठत असे त्याला जाणवले. तो घाबरला. केलेली दुष्कृत्ये मलाच भोगावी लागणार असे वाटून तो गर्भगळीत झाला. इतक्यात त्याने बापन्नाचार्यांकडे सोडलेले सर्व सर्प त्याचे घरी येऊन त्यालाच दंश करू लागले. श्रीपादांवर केलेला प्रयोगही त्याचे वरती उलटला. तो रोगग्रस्त झाला व अक्षरशः नरक यातना भोगू लागला. आता मरण आले तर बरे असे त्याला वाटू लागले. असह्य वेदनांनी पिडलेला तो शेवटी देवाकडे धावतो. तसा तो अंतर्मनाने श्रीपादांना शरण गेला. तेव्हा त्याला त्याच्या मनोनेत्रात श्रीपादांचे स्वरूप दिसू लागले. श्रीपाद त्याला म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या पापामुळे खरे तर अनेक वर्ष तुला नरक यातना भोगत जगावे लागले असते, पण मी तुझ्यावर कृपा करून तुला या एका रात्रीत झालेल्या नरक यातनाने तुझ्या सर्व वाईट कर्मांचा नाश करीत आहे. त्याचबरोबर तुझ्या सर्व शूद्र विद्या नष्ट होतील. शंकरभट नावाचा ब्राह्मण तुला दिसेपर्यंत तुला ही पापे थोडीफार भोगावी लागतील. तो शंकरभट माझे चरित्र लिहिणार आहे. कुणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुला दिसला तर तू पाणी प्यायल्यामुळे त्याची तहान भागेल असा वर मी तुला देतो. शंकरा, कोलांटी खात झुलणे ही एक योग प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास केल्याने त्याला आनंदाची प्राप्ती झाली. दुसऱ्या दिवसापासून त्याने सात्विक प्रकृतीचा स्वीकार करून जगण्याचे ठरविले. श्रीपादांच्या मात्यापित्यांच्या घरात किंवा बापन्नाचार्यांच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा अनेक जन्मांचे पुण्य असावे लागते. या जन्मात तरी ते भाग्य नाही. जीवन देणारा परमेश्वर म्हणून प्राण काढून घेण्याचा सुद्धा त्याचाच अधिकार आहे. पूर्वजन्मातली पुण्यकर्मे एकाच वेळी गोळा होऊन जेव्हा फलद्रूप होतात तेव्हा त्याला नशीब म्हणतात. तसेच पापकर्म एकाच वेळी फलद्रूप होते तेव्हा त्याला दुर्दैव असे म्हणतात. मातापिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात. म्हातारपणी त्यांचा अनादर करणाऱ्यावर ईश्वराची कृपा होत नसते. माझ्या त्या शूद्र विद्येमुळे अनेकांना मरण आले होते. त्यांचे हे तळतळाट त्याला भोगावे लागले. श्रीपादांचे वय या घटनेपर्यंत 8 वर्षांचे झाले होते. त्या बंगारप्पाला श्रीपादांनी जेव्हा दर्शन दिले तेव्हाच वरील सर्व घटनांचे त्याला ज्ञान झाले. तेव्हापासून बंगारप्पा शंकराची वाट बघत त्या विहिरीत लटकत होता. जेव्हा त्याला शंकर दिसला तेव्हा त्याला अत्यानंद झाला, कारण त्याचे भोग संपून तो आता सर्वसामान्य जीवन जगणार होता. त्याने पाणी पिऊन शंकराची तहान कशी भागली हे शंकराला आता ज्ञात झाले. योग प्रक्रियेद्वारे योगी दुसऱ्या जीवाच्या प्राणशक्तीशी अनुसंधान साधतो व तादात्म्य भावनेने हे साधते. पूर्वीच्या काळी अशा योग प्रक्रियेमुळेच योद्धा समोरच्या शत्रूपेक्षा दुप्पट बळशक्ती उत्पन्न करू शकत होता. म्हणूनच रामाने वालीचा झाडा आडून वध केला. विश्वामित्र महर्षींनी राम लक्ष्मणांना अतिबला नावांचे पवित्र मंत्रोपदेश केले होते. या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते. विश्वाच्या अंतराळातील विश्वशक्ती आपण आकर्षित करू शकतो. मात्र शरीर परिशुद्ध नसेल तर ती शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करणे कठीण होत असते. कधी ती शक्ती आपण सहन न करू शकल्यास मृत्यू पण येतो. मानवाचे शरीर शुद्धी क्रमांच्या 12 अवस्था आहेत. श्रीराम व श्रीपाद हे दोघे 12व्या अवस्थेत होते. म्हणून त्यांच्यातील अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व सहज सिद्ध होत असे. त्या बंगारप्पाकडूनही अशा प्रकारे बराच ज्ञानबोध शंकराला झाला. त्यानंतर तो बंगारप्पा शंकराबरोबर कुरवपूरला श्रीपादांच्या दर्शनास जाण्यास निघाला. शंकराने त्याला भेट देऊन त्याच्यावर उपकारच केल्यामुळे तो कृतार्थ झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 40 साधनेतील सप्तभूमिका. बंगारप्पा व शंकर कुरवपूरकडे मार्गक्रमित होते. बंगारप्पा शंकराला ज्ञानबोध करीत त्यांचा प्रवास सुखकर करीत होता. तो शंकराला सांगत होता, मानव आपल्या साधन मार्गात विकासाच्या 7 भूमिकेत असतो. पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय व सूक्ष्म देहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणली जातात. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियांच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवता छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते. या वशीकरणात साधक अडकला की ज्या स्थितीत तो असतो त्याच स्थितीत तो राहतो. गौतम ऋषींनी अहिल्याला शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. मनाने ती पाषाण चैतन्यात गेली. श्रीरामांच्या
दर्शनापर्यंत त्याच स्थितीत ती राहिली. अहिल्याचे शरीर पाषाण स्थितीत गेले होते, तसेच तिचे मनही त्याच स्थितीत गेले होते. चौथ्या भूमिकेत साधकाला अत्यंत व्यापक अशी योगशक्ती प्राप्त होते. रामाच्या दर्शनापर्यंत ती वशीकरण केंद्रात राहिली. श्रीरामांच्या पदधुळीने तिचे पुन्हा पुष्प विकसित झाले आणि ती सहज स्थितीत आली. पाचव्या भूमिकेत साधक संकल्पज्ञानी होतो, तर सहाव्या भूमिकेत भावज्ञानी होतो. संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकला सुद्धा जगवतात, परंतु असे रमलेले ते दिसले तरी भावज्ञानींना प्रपंचाचा ध्यास नसतो. सातव्या भूमिकेत साधक परमात्म्याच्या जवळ जाऊन ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकतो. आपल्या योगशक्तीचा लोककल्याणार्थ विनियोग केला तर आपल्याला उच्च स्थिती प्राप्त होते, परंतु पाप कार्याला निमित्त होणारी तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन मृत चैतन्यात पडण्याची भीती असते. अशा चैतन्यानंतर हजारो जन्मानंतर परत मानव योनीत जन्माला येता येते. बंगारप्पाचे हे विवेचन ऐकून शंकराच्या मनात अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या. त्यांचे निवारण करण्यासाठी त्याने विचारले, अहो, हा क्रमविकास भक्त जीवांनाच असतो की अवतार घेणाऱ्यांना पण असतो? अरे शंकरा, काळानुरूप अवतार अवतरत असतात. माणूस देव झाला तर त्याला समर्थ सद्गुरू म्हटले जाते. देवांनी मात्र मानवरूप केले की त्याला अवतार म्हटले जाते. मासा पाण्यात सहज वेगाने विहारतो, तर कासव पाण्यात व जमिनीवरही राहू शकतो. वराह म्हणजे खड्ग मृग होय. भूमीवर चालणारा प्राणी सिंह हा तर पशुत सर्वात श्रेष्ठ प्राणी आहे. नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचे मुख व मनुष्याचे शरीर धारण केले. याचक प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला अवतार म्हणजे वामन अवतार. परशुरामाचा अवतार रजोगुण प्रधान आहे, तर रामावतार हा सत्वगुण प्रधान आहे. त्रिगुणातील निगुण तत्व प्रधान म्हणजे श्रीकृष्ण अवतार आहे. बुद्ध अवतार कर्मप्रधान आहे. समस्त सृष्टीतील एकतत्वातील अनेकत्व व अनेक तत्वातील एकत्व ज्याच्या ठिकाणी सामावलेले आहे असा अद्भुत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभावतार. श्रीपादांची ऋणानुबंध असलेला योग सांप्रदायी धर्म संप्रदाय या सृष्टीत नाही. श्रीपादांची स्थिती अत्यंत बुद्धिवंतांनाही समजणारी नाही. सर्व सिद्धांत संप्रदाय यांच्यातच सामावलेले आहेत. या सृष्टीचा आदी अंत्यबिंदू तेच आहेत. स्पंदनशील अशा या जगात व्यवहाराचे तेच निरीक्षक, तेच निर्माते व क्षय करणारेही तेच आहेत. हे गूढ असे दैवरहस्य आहे जे सप्तर्षींना सुद्धा उलगडता आले नाही. त्या स्थितीचे वर्णन शंकरा मी काय करणार? तू मात्र धन्य आहेस. प्रभूंची अव्याज करुणा ज्यांना प्राप्त होते तेच धन्यजीव समजावेत. बंगारप्पाच्या ह्या वक्तव्याने शंकर आणखीन गोंधळला. त्याने बंगारप्पाला विचारले की समस्त कर्मांचा बोध करून देणारा तोच असल्यावर काही चांगली व काही वाईट अशी लोक या सृष्टीत का निर्माण करतो? बंगारप्पा हसून म्हणाले की अरे शंकरा, सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे. मृत्यूचा भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही. वेदांत पुरुष हा शब्द आत्मा या अर्थी वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नाही. पुरुष हा देहास सूचित करतो, पण आत्मा हा देह नाही. तो देहातून अजन्म अव्यक्त अचिंत्य आणि विकाररहित आहे. मानवात व प्राणी मात्रात एकच आत्मा वास करीत असतो. मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद असतो. त्या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि त्या प्रयत्नांमुळेच मानवाचा विकास होतो. देवामध्ये केवळ चांगल्या शक्ती असतात असे नाही, तर काही विघटनकारक विनाशकारक शक्ती सुद्धा असतात. त्या व्यक्तींचा जरुरी प्रमाणे वापर करून सृष्टीचे चलनवलन सुरळीत चालविण्याचे काम देव करीत असतात. आपल्या जन्मात सुख दुःखेही पूर्व कर्मानुसार येत असतात. सृष्टीमध्ये असे दिसते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक लोक अत्यंत सुखाचे जीवन जगत असतात, तर सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. याचे कारण प्रत्येकाचे गेल्या जन्मीचे कर्माचे ते फलस्वरूप असते. माणसाला पाप पुण्याचे फल लगेच न मिळता त्याला काही काळ जावा लागतो. ते कर्मफल साठत जाते व योग्य वेळी फलित होते. अरे, हजारो वर्षे आकाशात तारे, ग्रह, चांदण्या आहेत. प्रथम त्या अस्ताव्यस्त स्थितीत
होत्या. परस्परांवर आघात प्रत्याघात करून आजचे दिसणारे व्यवस्थित ग्रहमंडळ तयार झाले. कालांतराने अनेक तारे खाली पृथ्वीवर पडून दगडात रूपांतरित झाले. हे सर्व ग्रह सूर्याभोवती फिरून आकर्षित होतात. या आकर्षण विकर्षणानेच सृष्टी चालते. तसेच मानव हा परमेश्वराच्या आकर्षणात आस्तिक होतो व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतो. पण ईश्वराचे आकर्षण नसणारे लोक नास्तिक होऊन दुष्कर्मे करतात. जेव्हा अधर्म वृद्धी होऊन धर्माला ग्लानी येते तेव्हा परमेश्वर आपल्या मायेने अवतार घेतात. कुरवपूर आता जवळ आले आहे. शंकराच्या मनात आले, हा बंगारप्पा साधा माणूस वाटत होता, परंतु त्याने जो काही मला ज्ञानबोध केला तो मला समजण्याच्या युवती बाहेरचा वाटला. खरंच काही तरी प्रभूंची इच्छा असेल. लोखंडाला जसे तापवून योग्य आकार दिला जातो तशीच ही अनेक माणसे मला भेटून माझ्या अपुऱ्या ज्ञानाला योग्य मार्ग दाखवून माझेकडून प्रभूंची सेवा करण्यास माझ्यात पात्रता आणीत आहेत. असा विचार शंकर करीत असताना बंगारप्पाने त्याला हाक मारली व तो म्हणाला, शंकरा, या माझ्या बोलण्याचा तू फार विचार करीत गंभीर का होत आहेस? आता मी तुला एका राजाची गोष्ट सांगतो, ती तू ऐक, म्हणजे तुझी थोडी करमणूक होईल. पिठापूर संस्थानाचा राजा कधी कधी वेषांतर करून राज्यात फिरे तेव्हा तो प्रजेची स्थिती गती अवलोकन करीत असे. एकदा त्या राजाला श्रीपादांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्यांनी सेवकास अप्पलराज शर्मांचे घरी पाठवून आदेश दिला की तुम्हाला श्रीपादांना तत्काळ घेऊन महाराजांनी भेटीस बोलावले आहे. तेव्हा श्रीपाद व त्यांचे आजोबा बापण्णाचार्य घरात आले होते. श्रीपादांना हा निरोप फार अपमानास्पद वाटला. श्रीपाद आजोबांना म्हणाले, त्या राजाच्या मनात भक्तिभाव नाही, तो अहंकार वृत्तीने मला आज्ञा देत आहे. माझे दर्शन एवढे सोपे नाही. तेव्हा आजोबांनी त्याला सांगितले, बेटा, राजवाड्यात जायला तुझी काही हरकत आहे? तेव्हा श्रीपाद त्या सेवकास रागातच म्हणाले, महाराजांना सांगा, तुम्ही फक्त पिठापूरचे राजे आहात, पण मी समस्त विश्वाचा सम्राट आहे. तुम्हाला माझ्या दर्शनाची इच्छा असेल तर आपण स्वतः आमचे घरी यावे. येताना सम्राटास शोभेल असा नजराणा आणावयास विसरू नये. तसेच मला राजगुरू मानत असलात तर गुरुदक्षिणाही आणावी. श्रीपादांचे हे वक्तव्य ऐकून बापण्णाचार्य व तेथे आलेले अप्पलराज शर्मा श्रेष्ठी सर्व विचार करू लागले. कारण श्रीपाद समस्या निर्माण करण्यात जसे निपुण आहेत तसे त्यांचे निवारण करण्यातही निपुण आहेत हे त्या सर्वांना माहीत होते. म्हणून त्यांनी सेवकाला श्रीपादांच्या प्रति निरोप राजाला जाऊन सांगण्यास सांगितले. तो निरोप ऐकताच राजा संतप्त होऊन म्हणाला, आता त्या ब्राह्मणाचे जगणे कसे कठीण करतो ते त्याला मी दाखवितो. माझी राजा म्हणून ताकद काय आहे हे त्यांना माहित नाही, असे मोठ्याने ओरडत तो बोलला. परंतु त्या ओरडण्याने त्याच्यातील शक्तीच बाहेर आली व तो चक्कर येऊन सिंहासनावरून खाली पडला. सर्व सेवक मंडळी धावली. राजा निर्जीव झाल्यासारखा दिसत होता. इतक्यात राजाला त्याच्या मनोनेत्रात एक विकार स्वरूप स्त्रीरूप दिसली. मीच शक्ती, मीच तुझ्यात शिरणार असे ओरडत जबरदस्तीने ती शक्ती राजाच्या शरीरात शिरली. त्या शक्तीने राजा तडफड करू लागला. आपल्या हाडांचा चक्काचूर होत आहे असे त्याला क्षणभर जाणवले. तेव्हा राजा क्षीण आवाजात म्हणाला, तू ताबडतोब माझ्यातून निघून जा. आणि ती शक्ती जोरात बाहेर पडली. तेव्हा राजाला नरक यातनांचा अनुभव आला. तत्काळ राजपुरोहित श्री सुंदरराज शर्मा यांना बोलावणे पाठवले. त्यांनी स्वयंभू दत्तांची अर्चना करून राजाला तीर्थप्रसाद दिला. विभूती कपाळावर लावली. त्यामुळे राजांच्या शरीरातील शक्तीचे जाणे येणे थांबले व त्यांच्या यातना पण थांबल्या. ते पुरोहित म्हणाले, महाराज, दत्तपूजनाचे फळ कसे शीघ्र आहे पाहिले. तुम्ही उगाचच श्रीपादांच्या दर्शनाची इच्छा प्रदर्शित केली. त्या बापण्णाचार्यांना पण मंत्रानुष्ठानामुळे काही सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. श्री व्यंकटश्रेष्ठी हा धूर्त वैश्य, धूर्ततेने तो व्यापार करतो आणि हे सर्व काही स्वामींच्या अनेक सिद्धीमुळे घडते असा प्रचार करतो. वर्मा क्षत्रिय असून सुद्धा श्रीपादांना दत्तावतार मानून त्यांची स्तुती करतो. आपण राजे असून श्रीपादाने तुम्हाला भेटण्यास नकार दिला, ही त्याची ताकद पाहून तरी आपण त्यांना इथे आणण्याचा प्रयत्न करू नये. त्या राजपुरोहिताची ही स्तुती ऐकून राजाने त्यांना दत्तप्रभूंची मर्जी संपादन करण्यास मी काय करावे असे विचारले. राजपुरोहिताने राजाला ब्राह्मणांकडून दत्त पुराणाचे पारायण करावे, त्या स्वयंभू दत्ताची आराधना करावी, ब्राह्मणांना समाराधना करून दक्षिणा द्यावी, अन्नदान करावे. अशा प्रकाराने श्री दत्त प्रसन्न होतील व या शूद्र शक्तींच्या बाधेचे निवारण होईल असे सांगितले. राजपुरोहितांच्या सूचनेप्रमाणे राजाने हे सर्व काही त्याच्या देखरेखीखाली पार पाडले. परंतु परिणाम उलटा होऊ लागला. पिठापूरच्या आसपास मोठे जंगल होते, त्यामुळे चोरांचे भय तेथे होतेच. पण पारायण सुरू केल्या
त्यापासून चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. चोरांना पकडून शिक्षा देण्यास राजा असमर्थ ठरला. त्या राजाचे दुखणे वाढले. त्याला वाईट स्वप्ने पडू लागली. स्वप्नात त्याचे पूर्वज येऊन त्याला म्हणत, आम्ही भुकेने व्याकुळ झालोत. तू आमचे श्राद्ध करून आम्हाला अन्न देत नाहीस. या योनीतून आमची सुटका कर. त्यासाठी श्राद्ध कर्म मंत्रपूर्वक कर, तरच ते पितरांच्या सद्गतीस उपयोगी पडेल. रात्रीचे वेळी राजाला त्या पितरांचे बोलणे सारखे ऐकू येऊ लागले. त्यामुळे त्यांची झोप नाहीशी झाली. त्या राजाची उपवर कन्या केस मोकळे सोडून वेड्यासारखी विकट हास्य करीत घरातील वस्तू बाहेर फेकू लागली. राजा जेवावयास बसला तर अचानक अन्नात किडे दिसू लागले. अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूंनी संकटांनी घेरले. त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली. त्या राजपुरोहिताची परिस्थिती चांगली नव्हती. त्यांची शांत पत्नी अचानक त्यांचेवर ओरडून घरात आदळआपट करू लागली. जेवणाचे भांडे त्यांच्या डोक्यावर ओतू लागली. मुलांनी तर त्यांना घरात बांधून ठेवले. जेवणही त्यांना देत नसे. दत्त पारायण करणारे ब्राह्मण घरी गेल्यावर त्यांना धुमाकूळ घालणारी भूते घरात दिसत असत. तू कुठल्या राजाचा पुरोहित, असे त्या पुरोहिताला ती विचारत. ती भूते ब्राह्मणांना म्हणत, तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली, आमचा अतोनात छळ केला. त्या राजाच्या वंशाचे पूर्वज म्हणत, तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली, आमचा अतोनात छळ केला. त्या राजाच्या वंशाचे पूर्वज स्त्रियांवर बलात्कार करीत. त्या पापी राजाने मिळवलेले धन तुम्ही घेतलेत, म्हणून तुम्हाला आम्ही त्रास देतो. ह्या सर्व परिस्थितीत तो राजा ते ब्राह्मण व राजपुरोहित हे सर्वजण घाबरून गेले. त्यांना यातून कशी सुटका करावी हे समजत नव्हते. महाराज राजपुरोहिताला म्हणाले की दत्तपरायणामुळे माझे सर्व संकट दुःखे नष्ट होऊन सुख प्राप्ती होईल असे मला वाटले होते. पण ह्या विपरीत घटना पाहून राजाला श्रीपादांच्या सामर्थ्याची कल्पना आली व त्याने केलेल्या कर्माचा त्याला पश्चाताप झाला. ते सर्वजण शेवटी श्रीपादांचे दर्शनास त्यांच्या घरी गेले व त्यांना शरण जाऊन त्यांनी क्षमेची याचना केली. तेव्हा क्षमाशील दयाधन श्रीपादांनी त्यांना उदार अंतःकरणाने क्षमा केली व श्रीपाद म्हणाले, सृष्टीत प्रत्येक जण हा सेवकच असतो. मी सेवकाला त्याच्या सेवेचे जास्तीत जास्त फळ देतो. त्या दत्त मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे. जीवाच्या उद्धारासाठी मी हा मानवी रूपात अवतार धारण केला आहे. श्रद्धेने भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो. माझी माता सुमती ही लक्ष्मी तर पिता अप्पलराज हे विष्णू. ते दोघे श्री लक्ष्मी विष्णू आहेत. माझे आजोबा मागील जन्मी लाभाद महर्षी होते. पुढील नरसिंह सरस्वतींच्या अवतारात मी गाणगापूर येथे भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करीन. माणसाजवळ धन दौलत सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवावी. प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्त ठेवतात. सत्याचा मी चाहता आहे. असत्य वागणाऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागते. तुझ्या या पापांमुळे दत्ताचे पारायण करूनही तुला संकटे भोगावी लागली. हे श्रीपादांचे बोल ऐकून सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले. झालेल्या आपल्या चुका त्यांना समजल्या. श्रीपादांचा जय जयकार करीत ती सर्वजण तिथून निघून गेली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.